काल प्रनिशाचे 11 महिने पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आम्ही फोटोशूट करणार होतो. प्रशिकला अशा प्रकारे बसवलं आहे आणि प्रनिशा अशा प्रकारे वॉकरमध्ये तिला अडकवून ठेवलेलं आहे. प्रनिशाचे पप्पा मी डेकोरेशन करणार होतो. प्रनिशाच्या पप्पाला असं हे काम दिलं होतं 11 मंथ काढण्यासाठी. त्यानंतर तिचे दात आले होते, त्या संदर्भातच आम्ही फोटोशूट करणार होतो. तिचे पप्पा असे नाव काढत आहेत 11 मंथ, त्यानंतर तिचे दाताशी संदर्भात डेकोरेशन करत आहेत. तिचे पप्पा खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन करतात. त्यांना छंद आहे डेकोरेशन करण्याचा. त्यानंतर प्रनिशा अशी वॉकरमधून काढायला लावलं तिला. अशी खेळू लागली. स्वतःच खेळते, तिला म्हणजे असं कोणाची गरज नाही, एकटीच खेळत असते. एकटीच खेळल्याच्या नंतर तिनं असं म्हणजे मस्तपैकी खेळते, हसते, जास्त नाही रडत. तिला म्हणजे असं कोणाची गरज नाही लागत खेळण्यासाठी. असं तिला काहीतरी दिलं तर ते खेळत बसते. जास्त रडकी नाही आहे, खूप हसरी आहे. खेळत हसते आहे माझ्याकडं बघून. आत्ता छान प्रकारे खेळत आहे ती. त्यानंतर आम्ही असाही फोटोशूट काढला 11 मंथचा. तिला पेस्ट वगैरे ब्रश देऊन. त्यानंतर ती अशी उभा टाकते. उभा टाकणे आता तिचा आवडता छंद झाला आहे. उभा टाकणे, पडणे, उभा टाकणे, पडणे, चलणे, भिंतीला धरून चलणे. थोडं भिंतीला धरून थोडं पाऊल टाकत आहे ती. तिला म्हणजे असं उभं राहायला आता खूप आवडत आहे. उभा टाकून टाळ्या वाजवणे, बसणे, उठणे, रांगणे आता ती म्हणजे आता चालूच आहे तिचं. अशा प्रकारे तिचा दिवस म्हणजे हे करते. त्यानंतर असा फोटो काढले आम्ही तिचे थोडेफार. आजचा दिवस खूप छान गेला. अशा प्रकारे फोटोशूट करून आम्ही तिला छानसा फ्रॉक घातला. त्यानंतर असे ती उभा टाकते पडते, उभा टाकते पडते, ब्रश घेते, पेस्ट घेते. तिला तर दात आले, तिला तर दात घासू वाटत. खूप छान प्रकारे तिनं फोटोशूट करू दिलं आणि खूप छान प्रकारे आम्ही फोटोशूट केला. दिवस छान गेला. ओके, बाय.